आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। ब्रह्मच्या म्हणजे काल अवतारांची माहिती। गीता अध्याय 4 चा श्लोक 7। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। अनुवाद: भारत, हे भारत, यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची, ग्लानिही म्हणजे हानी आणि अधर्मस्य म्हणजे अधर्माची, अभ्युत्थानम म्हणजे वाढ, भवती म्हणजे होते, तदा म्हणजे तेव्हा तेव्हा, ही म्हणजे च, अहम म्हणजे मी, आत्मानम म्हणजे आपला अंश अवतार, सृजामी म्हणजे रचतो अर्थात उत्पन्न करतो। जसे श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 7 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जेव्हा जेव्हा धर्मामध्ये घृणा उत्पन्न होते, धर्माची हानी होते, तसेच अधर्माची वृद्धी होते, तेव्हा मी म्हणजे काल, ब्रह्म, क्षरपुरुष माझा अंश अवतार सृजन करतो अर्थात उत्पन्न करतो। जसे श्री रामचंद्रजी आणि श्री कृष्णचंद्रजी म्हणजे श्रीकृष्णजी यांना काल ब्रह्मनेच पृथ्वीवर उत्पन्न केले होते, जे स्वतः श्री विष्णूजीच होते हे मानले जाते। याशिवाय आणखी 8 अवतार सांगितले गेले आहेत, जे श्री विष्णूजी स्वतः येत नाहीत, तर आपल्या लोकातून आपल्या कृपापात्र पवित्र आत्म्याला पाठवतात, तेही अवतार समजले जातात। पुराणांमध्ये काही ठिकाणी तर 25 अवतारांचाही उल्लेख येतो। काल ब्रह्म म्हणजे क्षरपुरुषने पाठवलेले हे अवतार पृथ्वीवर वाढलेल्या अधर्माचा नाश सामूहिक वध करून अर्थात संहार करून करतात। उदाहरणार्थ श्री रामचंद्रजी, श्री कृष्णचंद्रजी, श्री परशुरामजी आणि निक्कलंकजी म्हणजे हा अवतार अजून व्हायचा बाकी आहे, जो कलियुगाच्या शेवटी येईल। हे सर्व अवतार घोर संहार करूनच अधर्माचा नाश करतात, अधर्मीयांना मारून शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु शांतीच्या अपेक्षेने अशांतीचीच वृद्धी होते। जसे श्री रामचंद्रांनी रावणाला मारण्यासाठी युद्ध केले, युद्धात करोडो पुरुष मारले गेले, त्यामध्ये धर्मीय तसेच अधर्मीय दोन्ही मारले गेले। त्यानंतर त्यांच्या बायका, छोटी मोठी मुले मागे राहिली, त्यांचे जीवन नरक बनले। या विधवांना अन्य व्यक्तींनी आपल्या वासनेचे शिकार बनवलं, त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली, इत्यादी अनेक अशी अशांतीची कारणे उभी राहिली। हाच विधी श्री कृष्णजींनी अंगीकारला होता, हाच विधी श्री परशुरामजींनी अंगीकारला होता। याच विधीने 10वा अवतार काल ब्रह्म म्हणजे क्षर पुरुष द्वारे निर्माण केला जाईल। त्याचे नाव निक्कलंक असेल। तो कलियुगाच्या अंतिम समयी उत्पन्न होईल, जो राजा हरिश्चंद्राचा आत्मा असेल, जो संभल नगर मधील विष्णुदत्त शर्मा यांच्या घरी जन्म घेईल। त्यावेळी सर्व मानवजात अन्यायी आणि अत्याचारी बनेल, त्या सर्वांना तो मारेल। त्यावेळी ज्या मनुष्यांच्या मनात परमात्म्यांविषयी भीती असेल, जे सदाचारी असतील, त्यांना अभय मिळेल आणि बाकीच्या सर्वांचा तो संहार करेल। हा विधी असेल ब्रह्मच्या म्हणजेच काल क्षरपुरुष अवतारांचा अधर्माचा नाश करण्याचा आणि शांती प्रस्थापित करण्याचा।